दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने दिंडोरी लोकसभा निवडणुकीसाठी भास्कर भगरे यांची उमेदवारी जाहीर करताच त्यांचे ठिकठिकाणी फटाके फोडत स्वागत करण्यात आले। आज रविवार दिनांक 31 रोजी भास्कर भगरे यांचे त्यांच्या गोंडेगाव येथे आगमन होताच फटाक्यांची आतिषबाजी करत साखर वाटत ग्रामस्थांनी आनंद साजरा केला। गावातील महिलांनी त्यांचे औक्षण करत स्वागत केले। त्यांनी ग्रामदैवत मारुतीचे दर्शन घेतले तसेच आई, वडील, भाऊ व ज्येष्ठांचा आशीर्वाद घेतला। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते श्रीराम शेटे, कार्याध्यक्ष दत्तात्रय पाटील, जिल्हाध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड, ज्येष्ठ नेते गोकुळ पिंगळे, शिवसेनेचे संपर्क प्रमुख जयंत दिंडे आदी विविध नेत्यांची भेट घेत फोन करून आशीर्वाद घेतले। राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही भ्रमणध्वनीद्वारे भगरे यांना शुभेच्छा दिल्या। दिंडोरी लोकसभा निवडणुकीमध्ये माझी उमेदवारी झाली। एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला ही उमेदवारी दिली गेली। दुसऱ्या बाजूला मागील लोकप्रतिनिधी की जे केंद्रामध्ये केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री होते आणि आरोग्य राज्यमंत्र्याच्या विरोधामध्ये एक सामान्य कार्यकर्ता अशी निवडणूक जरी असली परंतु त्यांनी 5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये जे केलेलं कामकाज आहे ते कामकाज या मतदारसंघामध्ये अतिशय त्रासदायक ठरणारं असं कामकाज आहे। शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न, अनेक समस्या शेतकऱ्यांना भेडसावत असताना कांद्या निर्यातीच्या प्रश्नाकडे त्यांनी लक्ष दिलं नाही किंवा बेरोजगारांसाठी कुठल्याही प्रकारचा उद्योगधंदा आपल्या मतदारसंघामध्ये कसं येईल याकडे लक्ष दिलं नाही। आरोग्य राज्यमंत्री असताना या आदिवासी भागामध्ये आरोग्याच्या सुविधा कशा चांगल्या पद्धतीने निर्माण करता येतील याकडे लक्ष दिलं नाही। नवीन हॉस्पिटल या भागामध्ये आले नाही किंवा हे ते हॉस्पिटल अद्ययावत करून त्या ठिकाणी पुरेशी कर्मचारी, पुरेसा आरोग्य औषध साठा कसा जनतेला उपलब्ध होईल याकडे त्यांनी लक्ष दिलेलं नाही आणि कुठल्याही प्रकारचा लोकांशी संपर्क त्यांनी ठेवला नाही आणि त्यामुळे प्रचंड नाराजी या मतदारसंघामध्ये मी ज्या वेळेस या निवडणुकीच्या निमित्ताने लोकांच्या गाठीभेटी घेतल्या त्यावेळेस माझ्या निदर्शनास आला आहे आणि त्यामुळे सर्वसामान्य जनता ही निवडणूक हातात घेईल आणि त्यामुळे जरी मी सर्वसामान्य उमेदवार जरी असलो तरी धनशक्तीला ही सर्वसामान्य जनता पराभूत केल्याशिवाय राहणार नाही असं या निमित्ताने मला वाटतं। अनेक मतदारसंघातले प्रश्न आहेत। बराचसा भाग हा नांदगावपासून मनमाड असेल, लासलगाव असेल, निफाड असेल ह्या ठिकाणी रेल्वे मार्गाला जोडणारा भाग आहे। या रेल्वे मार्गावरती असणारे अनेक थांबे रेल्वे गाड्यांचे करोना काळापासून बंद आहेत। सर्वसामान्य जनतेची विनंती होती की हे मार्ग हे थांबे परत चालू करावेत आणि त्याचबरोबर गोदावरी एक्सप्रेससारख्या ज्या गाड्या चालू होत्या त्या गाड्या पण बंद केलेल्या आहेत। अशा अनेक अडचणी या लोकप्रतिनिधी म्हणून त्यांना सोडवण्यात यश आलेलं नाही आणि त्यामुळे सर्वसामान्य जनता एक सर्वसामान्य उमेदवार म्हणून त्यांना माहिती आहे की सर्वसामान्य माणूसच आपल्या दुःखाची काळजी करू शकतो आणि म्हणून त्यांच्यातला उमेदवार म्हणून मला नक्की मदत करतील आणि या धनशक्तीविरुद्ध मला म्हणजे या धनशक्तीला गाडून एक सर्वसामान्यांचा उमेदवार म्हणून त्या ठिकाणी काम करण्याची संधी देतील असं मला या ठिकाणी वाटतं। या मतदारसंघामध्ये ज्यावेळेस जिरवाळ साहेबांना तालुक्याच्या वतीने उमेदवारी दिली होती त्या काळामध्ये देखील मी पूर्ण मतदारसंघामध्ये फिरलो होतो परंतु कधी मनामध्ये आपण उमेदवारी करावी असं आलं नव्हतं आणि एक आपला कार्यकर्ता, साहेबांचा कार्यकर्ता, आदरणीय पवार साहेबांचा कार्यकर्ता म्हणून काम करीत राहणं हेच मला माहीत आहे आणि त्याच पद्धतीने मी काम करत होतो। उमेदवारीसाठी सगळ्यांनी हुरूप दिला, उमेदवारी मिळाली। ही उमेदवारी माझी नसून ही तालुक्यातील सर्वांची उमेदवारी आहे असं मी मानतो आणि त्या दृष्टीने आता अनेक जणांनी, कारण आर्थिक कुवत फार यासाठी लागते, परंतु माझ्यातली हिंमत ठरू नये म्हणून कोणी 5,000, कोणी 10,000, कोणी 1 लाख रुपये जाहीर केले। मी तुम्हाला विश्वास देतो की तुमच्या पैसा काही वाया जाऊ देणार नाही।
तुमचे कष्ट बी काही वाया जाऊ देणार नाही. आजपर्यंत 15-20 वर्षामध्ये अगदी सरपंच पदापासून पंचायत समिती असेल, पंचायत समितीमध्ये 10 वर्ष काम करण्याची मला संधी मिळाली, जिल्हा परिषदेमध्ये काम करण्याची संधी मिळाली. अनेक वर्ष या तालुक्यामध्ये तालुका अध्यक्ष म्हणून काम करताना अनेक गोष्टी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला आणि असाच प्रयत्न पुढच्या काळामध्ये मी करीत राहील. एवढंच या निमित्ताने आई जगदंबेच्या समोर आपल्याला सगळ्यांना सांगतो. मतदारसंघामध्ये अनेक समस्या आहेत. आपण दिंडोरी तालुक्यामध्ये आहोत. खूप ज्यावेळेस इतर तालुक्यामध्ये जातो त्यावेळेस खूप समाधान वाटतं की आपण दिंडोरी तालुक्यामध्ये आहोत. देवळ्याचा भाग असेल, चांदोडचा भाग असेल, येवल्यामध्ये राजापूरकडचा भाग असेल, नांदगाव मधला पूर्वेकडचा भाग असेल किंवा मनमाडच्या मालेगावकडचा भाग असेल, या भागामध्ये अतिशय प्रचंड भीषणता पाहायला मिळते. म्हणजे आपण कुठे आणि तो भाग कुठे, म्हणजे अनेक समस्या शेतकरी बांधवांच्या आहेत. शेतीमालाला कुठल्याही प्रकारचा भाव मिळत नाही. सरकारची चुकीची धोरणं सातत्याने शेतकऱ्यावरती अन्याय करत आहे आणि मी तुमच्यातला आहे. सगळ्या गोष्टींची जाणीव मला आहे आणि त्यामुळे ज्या ज्या गोष्टी आदरणीय साहेब आहेत, आदरणीय सगळे नेते मंडळी आहेत, यांच्या नेतृत्वाखाली काम करताना कुठेही कमी पडणार नाही. परंतु माझी विनंती, मी एकटा सगळ्यापर्यंत काही पोहोचू शकत नाही. 3-4 महिन्यापासून मी बघतोय, सातत्याने फिरण्याचा प्रयत्न करतोय, परंतु सगळ्यापर्यंत मी पोहोचू शकत नाही. आणि म्हणून ही उमेदवारी माझी नसून आपल्या सगळ्यांची उमेदवारी आहे. आपण सगळे उमेदवार आहात. कारण 9.5 तालुक्याच्या मतदारसंघामध्ये मी एकटा तर काही पोहोचू शकत नाही. साहेब ज्या पद्धतीने आपल्याला सगळ्यांना सूचना देतील त्या पद्धतीने आपण ही निवडणुकीमध्ये, मी उमेदवार नसून तुम्ही उमेदवार आहेत, या भूमिकेतून सगळ्या मतदारांपर्यंत पोहोचावं. उमेदवारी जाहीर केल्यानंतर आज वणी येथे इंडिया आघाडीची पहिली बैठक झाली. या बैठकीला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत समोरील उमेदवार पैशाने मजबूत असल्याने आजच्या बैठकीला आलेल्या अनेकांनी स्वतः पुढाकार घेऊन 500, 1000, 2000 अशी शक्य होईल ही रक्कम लोकवर्गणी गोळा करून त्यांना दिली. बैठक संपल्यावर त्या जमा झालेल्या लोकवर्गणीची रक्कम जवळजवळ 6 ते 7 लाखांच्या वर झाली होती असा अंदाज वर्तवला जात आहे. यावरून लक्षात येते की शरद पवारांच्या उमेदवारीची निवडणूक आता ही पक्षाची निवडणूक राहिली नसून ती सर्वसामान्य जनतेने हातात घेतलेली निवडणूक झाली आहे. प्रत्येक जण आपल्या परीने जमेल ती मदत साहेबांना करत आहे. संतोष विधाते, दक्ष न्यूज, दिंडोरी.